जय सियाराम. मी मंगेश राजीव टिकले आपणा सर्वांचे वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य संकल्पनेतून साकारलेली ही वसुंधरा पायी दिंडी 2025 निघाली आहे 11 सप्टेंबर रोजी रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून. आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 म्हणजेच वसुंधरा पायी दिंडीचा सलग 18वा दिवस आणि आपण बघत आहात आजच्या दिवसाचे पहिले सत्र. ही पायी दिंडी समाजाला पर्यावरण संगोपनाचे उपाय जसे की झाडे लावा झाडे वाचवा, वृक्षतोड करू नका, नद्या नाले स्वच्छ ठेवा, प्रदूषण टाळा, स्वच्छता पाळा इत्यादी संदेश देत पाऊल दर पाऊल पुढे चालली आहे. नैसर्गिक घटकांच्या असंतुलनामुळे आज पर्यावरणामध्ये बदल होत चालला आहे. ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आजच निसर्गाचे जतन करणे फार गरजेचे आहे. दिंडीमध्ये चालत असलेल्या यात्रिकांच्या प्रत्येक पावलात पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी दिलेला पर्यावरण संगोपनाचा संदेश या समाजात रुजविण्याचा निश्चय आहे. चला तर मग पाहूया आजच्या दिवसाचे पहिले सत्र. रविकिरणांनी उजळलेली ही पहाट आज एक नवं चैतन्यच घेऊन आली. अधूनमधून बरसणाऱ्या पावसांच्या सरींनी निसर्ग प्रफुल्लित झाला होता. उजेडाची चाहूल लागताच कानी ऐकू येऊ लागला सुमधूर असा काकड आरतीचा आवाज. काकड आरतीने चहूबाजूचे वातावरण आणखीनच प्रसन्न झाले आणि भक्तिभावाने यात्रिकांच्या दिवसाची सुरुवात झाली. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे प्रातः पूजन वेदसंपन्न पुरोहितांद्वारे व यजमानांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडले. धूप लावणे हा आरोग्य आणि पर्यावरण शुद्ध ठेवण्याचा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. टाळ, मृदुंग, घंटा आणि शंखनादाने अवघा परिसरच दुमदुमून गेला. अशा या भक्तिमय वातावरणात आजची धूपारती संपन्न झाली. धूपारती संपन्न झाल्यावर आता क्षण आला तो दिंडी प्रस्थानाचा. दिंडीतील प्रत्येक यात्रिकांच्या चेहऱ्यावर पुढील प्रवास करण्याचा उत्साह आणि आनंद दिसून येत होता. दिंडी प्रशासनामार्फत यात्रिकांसाठी चहापानाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका फुलांनी सुशोभित केलेल्या रथात विराजमान करण्यात आल्या. हातात टाळ, सप्तरंगी झेंडे, पर्यावरण संगोपनाचा संदेश असलेले फलक आणि मुखात नामघसर घेत दिंडीने पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले.
महंता तुझी योगी राया. पर्यावरण संगोपन हा विषय ऐकायला जरी सामान्य वाटतो तरी याला गांभीर्याने घेणे आज काळाची गरज होत चालली आहे. जसे की आपण पाहतोय की यावर्षी देशभरात काही भागात एकदमच टोकाची पूरस्थिती निर्माण झाली. या पूरस्थितीमुळे मानवी जीवनावर विध्वंसक परिणाम पाहायला मिळाले. तसेच जगातील अनेक भागात अनेक नैसर्गिक आपत्त्या सातत्याने बघायला मिळत आहेत. या सर्व गोष्टींना कारण एकच, ते म्हणजे हवामान बदल. या हवामान बदलामुळे दरवर्षी प्रत्येक ऋतू तीव्र होत चालले आहेत. बदलत्या ऋतू शृंखलेचे घातक परिणाम निसर्गाच्या अनेक घटकांवर आणि मानवी जीवनावर ठळकरित्या बघायला मिळत आहेत. आणि हे असेच चालत राहिले तर येणाऱ्या मानवी पिढ्यांना आज उपलब्ध असणारे नैसर्गिक वैभव कधीच प्राप्त होणार नाही. आजच्या ढासळत चाललेल्या नैसर्गिक स्थितीला उपाय एकच, तो म्हणजे पर्यावरण संगोपन. हे संगोपन आपण दैनंदिन जीवनात अगदी सोपे उपाय जसे की प्लॅस्टिकचा वापर टाळणे, कचरा कमी करणे, ऊर्जेचा वापर कमी करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, पर्यावरणपूरक वस्तू वापरणे इत्यादींनी करू शकतो. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी दिलेल्या पर्यावरण संगोपनाच्या संदेशानुसार हे छोटेसे पाऊल भविष्यात नक्कीच मोठा आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बदल घडवून आणेल.
वृक्ष संवर्धनाची सुरुवात होते वृक्ष लागवडीपासून. आज बालाघाट शैक्षणिक संकुल, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथे 5 झाडांची लागवड करण्यात आली. हे वृक्षारोपण माननीय संचालक कुलदीप गणेश हाके, शैक्षणिक संकुल तथा सम्राट चंद्रगुप्त इंटरनॅशनल स्कूल, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, शिवालिका कुलदीप हाके, संचालिका सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, पंढरी दशरथजी कांबळे, माजी सैनिक, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. गाणित वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. गाणित वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. गाणित वासी नाथ महंता तुझी योगिराया. सकाळी प्रस्थान झालेली पायीदिंडी आता येऊन पोहोचली आहे भक्तिस्थळ हाकदळ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथे. यात्रिकांसाठी आणि इतर भाविकांसाठी येथे अल्पोपहाराची सुंदर व्यवस्था करण्यात आली. यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री बाबाजी बाबूराव शिंदे. अन्नदानासारखे महान कार्य घडल्याबद्दल दात्यांचे खूप खूप अभिनंदन. तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. गाणित वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. गाणित वासी नाथ महंता तुझी योगिराया. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वसुंधरा पायीदिंडीचे वैशिष्ट्यच आगळे आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी उचललेले पर्यावरण संगोपनाचे हे एक पाऊल उद्या जगात मोठी क्रांती घडवून आणेल ह्यात तीळमात्र शंका नाही. शिस्तबद्ध रांगेत चालत असलेले दिंडीमधील यात्रिक समाजासमोर आपल्या गुरूंच्या शिकवणीचा एक आदर्श स्थापित करत आहेत. यात्रिकांसोबतच ॲम्ब्युलन्स, 24 तास वैद्यकीय सेवा, पिण्याच्या पाण्याचे टँकर, चालते फिरते शौचालय आणि अन्य आपत्कालीन सोयींचा देखील समावेश आहे. पायी दिंडीत चालणारे संग्राम सैनिक हे सभोवताल परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेत आहेत. तसेच दिंडीच्या मार्गक्रमणामुळे कुठेच वाहतूक कोंडी होणार नाही याची देखील दक्षता घेतली जात आहे. या दिंडी प्रशासनामध्ये युवांचा देखील सक्रिय सहभाग दिसून येत आहे. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी दिलेल्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या घोषवाक्याचे पालन दिंडीमधील प्रत्येक कृतीतून आपल्याला पाहायला मिळत आहे. नरेंद्र स्वामी जय जय योगिया. गाणित वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. ज्ञानीच वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. गाणित वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. गाणित वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी. नद्या नाले स्वच्छ ठेवा, निरोगी आयुष्याचा ठेवा. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी दिलेला वरील संदेश सगळ्याच लोकांचे लक्ष वेधीत आहे. निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या पाण्याच्या अनेक स्रोतांपैकी नद्या व नाले हे एक आहेत. हे नद्या आणि नाले स्वच्छ ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की ही स्वच्छता आपल्याला पिण्याचे पाणी सुरक्षित मिळवून देईल, जलचरांसाठी अधिवास निर्माण करून देईल, कृषी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, नदीकाठची झाडीमाती स्थिर ठेवण्यास मदत होईल, नैसर्गिक गाळ व्यवस्थापनेमध्ये देखील सुधार होईल. परिणामतः याचे फायदे आपल्या मानवी आरोग्यावर, समुदायाच्या उपजीविकेवर तसेच सर्वात महत्त्वाचे पूर नियंत्रणेवर देखील पाहायला मिळतील. स्वच्छ पाण्याच्या स्रोतामुळे मातीची गुणवत्ता सुधारते, तसेच भूजलाचे आरोग्य देखील सुधारते
आणि सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग द्वारे होत असलेले उत्पादन अधिक आरोग्यदायी ठरते. म्हणूनच निरोगी भविष्याकरता पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवूया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. आपल्या आराध्याप्रती असलेली भक्ती, श्रद्धा आणि समर्पण याचं वर्णन या अभंगातून सर्वश्रुत आहे. 750 वर्षांपूर्वी संत नामदेव महाराजांनी लिहिलेल्या या अभंगामधील श्रद्धा आणि निष्ठेचा भाव आज कलियुगात देखील आपल्याला काल वसुंधरा पायीदिंडीमध्ये बघायला मिळाला. निसर्गाच्या प्रकोपामुळे काल नांदेड व लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूर परिस्थिती ओढावली. बहुतांश वाहतुकीचे रस्ते पाण्याने तुडुंब भरले गेले. कित्येक जागी तर पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे कळले. पण वसुंधरा पायीदिंडीमध्ये चालणाऱ्या भाविकांनी कशाचीही पर्वा न करता नियोजित मार्गावर कुठेही न थांबता आपले पाऊल तसेच पुढे चालू ठेवले. गुरूंप्रती असलेली निष्ठा, प्रेम आणि समर्पण याचे उदाहरण काल वसुंधरा पायीदिंडीमध्ये चालणाऱ्या भाविकांकडून बघायला मिळाले. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी दिलेल्या पर्यावरण संगोपनाचा संदेश आजच्या काळासाठी का गरजेचा आहे हे काल झालेल्या नैसर्गिक आपत्तीतून सर्वांनाच कळले. चला तर मग वसुंधरा दिंडीला पाहून निश्चयच करूया की थांबविण्या निसर्गाच्या प्रकोपांचा आघात, वाढवूया निसर्ग संगोपनासाठी हात. तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता. पाऊल दर पाऊल प्रवास करत वसुंधरा पायीदिंडीचे आगमन झाले माधव मंगल फंक्शन हॉल, अहमदपूर, तालुका अहमदपूर येथे. येथील आयोजकांनी दिंडीचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले. विविध रंगांच्या रांगोळ्या, हार व फुलांनी सजविलेल्या परिसरात आणि भक्तिमय वातावरणात दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले. तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी
वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या संकल्पनेतून वृक्ष लागवडीचा उपक्रम अनेक स्थळी राबविला जात आहे. आज दुपारी माधव मंगल फंक्शन हॉल अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर च्या परिसरात एक वृक्षाची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाच्या वेळी विनायकराव पाटील माजी राज्यमंत्री महाराष्ट्र तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांची नागपूर ते ठाणेच पायी दिंडी या ठिकाणी जात असताना अहमदपूरमध्ये सद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचं दर्शन घेण्याचा योग या ठिकाणी मला मिळाला. त्याबद्दल मी माझं या ठिकाणी भाग्य या ठिकाणी समजतो. मी विनायक जाधव पाटील माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माझ्या मतदारसंघामध्ये या सर्व भक्तांचं या ठिकाणी आगमन झालं. त्या निमित्ताने मी सर्वांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आजही महाराजांचं कार्य त्या विश्वामध्ये मला वाटतंय की नरेंद्राचार्य महाराजांच्यासारखे महाराज आहेत म्हणूनच का काय मला वाटतंय थोडं तरी आपण या ठिकाणी आज माणूस म्हणून या ठिकाणी जगू लागलो. त्यांचे उपक्रम फक्त आपल्याला आशीर्वाद देणं एवढंच नाही तर आता मानव समाजाला ज्या ज्या काही गोष्टी अडचणीच्या आहेत आत्ताच आपण सांगितल्यासारखं आज आपली परिस्थिती मागच्या कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आज निसर्ग असा कोपलेला आहे की पाऊस असा कधी पडलेला आम्ही तर बघितलेला नाही. आता बरेच लोक म्हणतात की 60-62ला असंच या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. आज पिकाची परिस्थिती पाहिली तर आज काहीच शेतकऱ्यांच्या हातात राहिलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण तर शासनाकडे मागणी पण महाराजांच्या चरणी मी प्रार्थना या ठिकाणी करणार आहे की या परिस्थितीमधून या शेतकरी राजाला असेल बळीराजाला असेल सर्वसामान्य शेतमजुरांना असेल तरुणांना असेल या सगळ्यांना सांभाळण्याची कृपा आपण या ठिकाणी करावी. महाराष्ट्रामध्ये आता तर शासनाच्या सगळ्या ॲम्ब्युलन्स बंद आहेत माहिती असेल तुम्हाला. आत्ताच एक पेशंट आला तर डॉक्टरला फोन केला त्या म्हणलं 1 वर्षापासून आम्हाला डिलिव्हरच नाही. अशी परिस्थिती झालेली आहे. फक्त महाराजांच्या आशीर्वादामध्येच डिझेल आहे आणि पेशंटला सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या या ॲम्ब्युलन्सची असेल तुमच्यासारख्या सत्कार्याची असेल हीच प्रेरणा असाच आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी महाराजांचा असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचंच स्वागत या ठिकाणी करतो. आज वृक्ष लावणं हे मला वाटते आज काळाची गरज आहे. अशा काळामध्ये आपण अत्यंत चांगलं निघाल्यापासून आपण म्हणालात की वृक्ष लावतच आम्ही या ठिकाणी चाललो. पुन्हा एकदा सर्व भक्तांचं स्वागत करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपतो. नाणिजवासी नाथ महंता तुझी महाप्रसादाच्या ठिकाणी पोहोचल्यावर पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे षोडशोपचार पूजन वेदसंपन्न पुरोहितांच्या मार्फत आणि यजमानांच्या हस्ते संपन्न झाले. उपस्थित भाविकांनी सिद्धपादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला. नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय
महंता तुझी योगीराया. मध्यान्ह पूजेनंतर यात्रिकांसाठी आणि उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे बाबूराव रामजी पिचकेवार. अन्नदान हे समाजातील एकता, करुणा व सामायिकरण वृत्तीचे प्रतीक आहे. अन्नदानाचे पुण्यकार्य घडल्याबद्दल दात्यांचे अभिनंदन. स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. वसुंधरा पायी दिंडीचा आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास आपण पाहिला. चला तर आता एका अल्प विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात. जय सियाराम. तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया.